खरी गोष्ट आहे की नाटकामध्ये संजय होता. मुळात ना 2002 साली सही रे आलं आणि त्याच्यानंतर मी लिहिलेलं हे नाटक होतं लोचा झाला रे. माझी इच्छा होती भरतनी यात ती भूमिका करावी तेव्हाही, पण तो तो जो घोडा होता, जो घोडा अजून सातच नाही आहे, पण तो सहीचा जो घोडा होता 2002 साली सुटलेला, तो काही केल्या थांबत नव्हता का. आणि भरत तुफान बिझी होता आणि निर्मात्यांचं असं होतं की पुढच्या वर्षी एक नवीन नाटक आपल्याला करायचं आहे, तर मग कुठलं करायचं आणि कोणाबरोबर करायचं. तर हे नाटक होतंच, पण कोणाबरोबर करायचं तर भरत नाही. आणि हे नाटक आता ज्या पद्धतीने सही चाललं आहे तर भरतसाठी थांबलो तर अजून एक 2-3-4 वर्ष तर नक्कीच थांबावं लागेल. बरं झालं थांबलो नाही, अजून 10 वर्ष चालूच आहे सही रे सही. पण मग संजय नार्वेकर, कारण एक तर संस्थेच्या बरोबर त्यांनी काम पण केलं होतं आणि संजयमध्ये कमालीची एनर्जी आहे जी स्टेजवर करेक्ट आहे. तुम्हाला एक 2.5-3 तास खेळून ठेवावं लागतं ना स्टेजवर, त्या गोष्टी त्याच्याकडे करेक्ट आहेत. म्हणजे कधी कधी काय कसं होतं की हा माणूस माझ्यासाठी कदाचित कॅरेक्टर म्हणून जात नसला नाटकामध्ये, तरीही खूप बाबींचा विचार करावा लागतो. एक तर तो संस्थेसाठी कसा आहे नट म्हणून, दुसरी गोष्ट तो सगळ्यांना सांभाळून घेऊन इतके प्रयोग करू शकेल का. आणि हाताच्या बोटावरच मोजणारे असे हे सगळे नट आहेत. भरत, संजय नार्वेकर, दामले साहेब, सिद्धार्थ, विजू मामा आहेत आता, की यांच्या नावावर बुकिंग होतं. सो मग कुठला दुसरा नट, तर मग संजय नार्वेकर तेव्हा आला. मी 2004 साली अगबाई केला. माझा खूप चांगला मित्र आहे भरत जाधव. मग तू असं विचारायला पाहिजे ना, मग त्यामध्ये संजय नार्वेकर का होता. कारण त्या भूमिकेची गरज होती की तो त्या भूमिकेसाठी संजय नार्वेकर करेक्ट होता. आणि आज इतक्या वर्षांनी जर मी पुन्हा एकदा नवीन ही फिल्म करत असेल तर जो श्रीरंग देशमुख माझ्याकडून अर्धवट राहिला होता आणि भरतनी काम करावं असं मला वाटत होतं, त्या रोलसाठी तो करेक्ट होता म्हणूनच भरत आहे. आणि बाकी आता भरत खो. सेम प्रश्न दिले उत्तर त्याने. आणि एकतर जसं केदार म्हणाल तसं नाटक असतं, पिक्चर असतो. त्याच्या डोक्यात जेव्हा नाटकाबद्दल कल्पना होती तेव्हाही मी समोर होतोच. चित्रपट जेव्हा त्या डोक्यात चालू होतं, गेले 4-5 वर्ष डोक्यात जाम चाललं होतं की आपण याच्यावर फिल्म करतोय, पण नक्की फिल्ममध्ये केदार काय करतोय मला माहीत नव्हतं. एक तर नाटक प्लॉट आणि सगळं नाटक माहीत होतं, पण पिक्चरमध्ये बरंच वास्ट आहे ना, काय आणून अजून करेल. तर त्याने 4-5 गोष्टी मला प्रचंड चांगल्या पद्धतीने समजवल्या आणि सांगितल्या की ह्या अशा गोष्टी घडणार आहेत त्या चित्रपटात. आणि तो जीव लावून काम करणार हे माहितीच होतं मला. आणि त्याच्या दृष्टीने त्याला श्रीरंग देशमुख अशा पद्धतीने आता पाहिजे होता की तो केविलवाणच वाटला पाहिजे चित्रपटासाठी. नाटकाची एक एनर्जी नाटक आपण वेगळं पकडतोय, कारण नाटकाची जर संजय नाटक हिट केलं, कारण ती एनर्जीची गरज असते नाटकाचं. मी सही रे सही करतोय, मी जर एनर्जी कमी लावली तर नाटक प्रॉब्लेम होईल आपल्या प्रत्येकाला. तर एक एनर्जी असते स्टेजची. पिक्चरसाठी एक वेगळा तो श्रीरंग देशमुख त्यांनी वर्कआउट केला की तो केविलवाणा वाटला. जे एक तो शिक्षक आहे त्याचा कोणी अपमान करतोय, शाळेतला प्रिन्सिपल घ्या, शाळेतला विद्यार्थी म्हणून त्याचा अपमान करतोय. आणि असं एक अपमानित असलेला शिक्षक जेव्हा त्याच्या गावात त्याची बदली होती आणि तिथे गेल्यानंतर परत तिथेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि एक प्रॉब्लेम क्रिएट होता मग हे वंशावळ सगळी येते एक आणि तेही त्यालाच प्रॉब्लेम करत असतात. त्यामुळे क्यू आली पाहिजे त्या कॅरेक्टरची. तर अशा पद्धतीने त्यांनी मस्त कॅरेक्टर रंगवलं होतं, जे मला जास्त भावलं नाटकापेक्षा. आणि तर केदारने उत्तर दिलंच की बाबा तो का आणि मी का. तर मी प्रामाणिकपणे सांगतो, उद्या समजा मी एखादं नाटक केलं असेल आणि एखादं सिनेमेत असेल तर मी हट्ट नसणार कारण की मला पिक्चरला घ्या त्या. हां, एखादं मी नाटक केलं आणि परत येऊन तर मला नाटकाला जर त्यांनी विचारलं नसेल तर मी मात्र विचारू शकेन त्याला की मला का नाही घेतेस मग. तर फिल्म वेगळ्या आणि नाटक आहे.